विंचूरमधील विष्णुनगर या ठिकाणी मध्यरात्री 1 ते 4च्या दरम्यान 2 ते 3 अज्ञात चोरट्यांकडून 2 घरांच्या दरवाजाचे कडी तोडून घरात प्रवेश करण्यात आला। प्रथमतः अण्णा वामन घायाळ यांच्या घराचा पाठीमागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला। कपाटाचं कुलूप तोडून कपाटातून 15,000 रुपये रोख आणि चांदीच्या तोळबंद्या, सोन्याचे ओमपान, अंगठी आणि कानातील रिंगा असं चोरट्यांनी लंपास केलं। त्यानंतर शिवाजी बंडू घायाळ यांच्या घराचा दरवाजातून घरात प्रवेश केला। त्या ठिकाणी 4,000 रुपये लंपास करून पोबारा केला। त्यानंतर सकाळी सर्व प्रकार उघडकीस आला। सहाय्यक निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांदाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर पंचनामा करून पुढील तपास करत आहेत। यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। गावामधील अण्णा वामन घायाळ आणि शिवाजी बंडू घायाळ यांच्या घराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून पैसे आणि दागिने लंपास केले। तरी परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता कुणाला काही आढळल्यास, कुणाला काही कुठली शंका आल्यास संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं असून सर्व विष्णुनगर ग्रामस्थ तुमच्यासाठी असल्याचंही आवर्जून सांगितलं। विष्णुनगर ग्रामस्थांनी लग्नानिमित्त बाहेर सर्वजणांनी जाऊ नये आणि रात्री जागे राहावे असं आवाहन तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर देसले यांनी केलं आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर।